गुणवंत व्हा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, ध्यास गुणवत्तेचा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर सराव प्रश्नमाला तयार केलेली आहे. पहिला प्रश्न आहे पहा. ज्याला कधीही मृत्यू येत नाही असा. पर्याय दिलेत: अ नश्वर, ब अमर, क मृत, ड अज्ञ. पाहूया बरोबर उत्तर अमर, ब अमर. 2 नंबरचा प्रश्न आहे. ज्याला कोणीही शत्रू नाही असा. पर्याय दिलेत: अ अजातशत्रू, ब परोपकारी, क निर्भय, ड सर्वज्ञ. बरोबर पर्याय आहे अजातशत्रू. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. समाजाची सेवा करणारा. पर्याय दिलेत: अ समाजसेवक, ब देशद्रोही, क स्वार्थी, ड व्यापारी. बरोबर पर्याय क्रमांक पहा कोणता आहे? अ समाजसेवक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. दररोज प्रसिद्ध होणारे पत्र. पर्याय दिलेत: अ साप्ताहिक, ब मासिक, क दैनिक, ड पाक्षिक. पाहूया बरोबर उत्तर कोणतं आहे? दैनिक. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. पर्याय क्रमांक क बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. पर्याय दिलेले: अ दैनिक, ब साप्ताहिक, क वार्षिक, ड मासिक. बरोबर पर्याय पहा कोणता आहे? साप्ताहिक. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. अ मासिक, ब पाक्षिक, क दैनिक, ड साप्ताहिक. पाहूया पर्याय कोणता बरोबर असेल तो? मासिक. पर्याय क्रमांक अ महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे. पर्याय दिलेले: अ वार्षिक, ब दैनिक, क मासिक, ड पाक्षिक. पाहूया पर्याय क्रमांक अ बरोबर आहे वार्षिक. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. त्यानंतरचा दिलेला प्रश्न पाहूया. 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे. पर्याय दिलेले: अ दैनिक, ब वार्षिक, क पाक्षिक, ड साप्ताहिक. पाहूया बरोबर पर्याय कोणता आहे? क पाक्षिक. 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक. त्यानंतरचा प्रश्न पहा. आई वडील नसलेला. पाहूया पर्याय. अ अनाथ, ब विधुर, क कुमार, ड परदेशी. पाहूया बरोबर पर्याय कोणता बरोबर आहे? आई वडील नसलेला त्याला आपण काय म्हणतो? अनाथ. पर्याय क्रमांक अ बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. उपकार जाणणारा. पर्याय दिलेले: अ कृतघ्न, ब कृतज्ञ, क स्वार्थी, ड अहंकारी. बरोबर पर्याय आहे ब कृतज्ञ. उपकार जाणणारा कृतज्ञ. त्यानंतरचा प्रश्न आहे. उपकार न जाणणारा. पर्याय दिलेले: अ कृतज्ञ, ब दयाळू, क कृतज्ञ आणि ड उदार. पर्याय क्रमांक क बरोबर आहे कृतज्ञ. उपकार न जाणणारा कृतज्ञ. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. देवावर विश्वास ठेवणारा. पर्याय दिलेले: अ नास्तिक, ब आस्तिक, क संशयी, ड अज्ञानी. बरोबर पर्याय आहे ब आस्तिक. देवावर विश्वास ठेवणारा आस्तिक. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या समोर. देवावर विश्वास न ठेवणारा. पर्याय दिलेले: अ आस्तिक, ब नास्तिक, क धार्मिक, ड संत. बरोबर पर्याय आहे ब नास्तिक. देवावर विश्वास न ठेवणारा नास्तिक. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा.
गुप्त बातम्या काढणारा. पर्याय दिलेले आहेत. संपादक, ब गुप्तहेर, क लेखक, ड वाचक. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, गुप्तहेर. गुप्त बातम्या काढणारा गुप्तहेर. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. पाहण्यासाठी जमलेले लोक. पर्याय दिलेले आहेत. वक्ते, ब प्रेक्षक, क लेखक, ड श्रोते. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, प्रेक्षक. पाहण्यासाठी जमलेले प्रेक्षक. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. भाषण ऐकणारा. पर्याय दिलेले आहेत. वक्ता, ब श्रोता, क लेखक, ड वाचक. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, श्रोता. भाषण ऐकणारा श्रोता. त्यानंतर भाषण करणारा. पर्याय दिलेले आहेत. वक्ता, ब श्रोता, क प्रेक्षक, ड वाचक. पर्याय क्रमांक बरोबर आहे, वक्ता. भाषण करणारा वक्ता. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. स्वतःशीच केलेले भाषण. संवाद, ब स्वगत, क संभाषण, ड वादविवाद. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, ब स्वगत. स्वतःशीच केलेले भाषण त्याला आपण स्वगत म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे. लहानांपासून थोरांपर्यंत. पर्याय दिलेले आहेत. आबालवृद्ध, ब अनाथ, क अजातशत्रू, ड सर्वज्ञ. पर्याय क्रमांक बरोबर आहे, आबालवृद्ध. लहानांपासून थोरांपर्यंत आबालवृद्ध. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. जन्मापासून मरेपर्यंत. आजन्म, ब आयुष्यभर, क मृत्यूपर्यंत, ड अजरामर. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, आजन्म. जन्मापासून मरेपर्यंत आजन्म. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. पाहिल्याबरोबर लगेच. पर्याय दिलेले आहेत. प्रथमदर्शनी, क आकस्मिक, क अनपेक्षित, ड तात्काळ. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, प्रथमदर्शनी. त्यानंतर एक कोणतीही तक्रार न करता. पर्याय दिलेले आहेत. विना तक्रार, ब नाखुश, क नाराज, ड संतप्त. पर्याय क्रमांक बरोबर आहे, विना तक्रार. कोणतीही तक्रार न करता विना तक्रार. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. संख्या मोजता न येणारी. दिलाय असंख्य, ब अल्पसंख्य, क संख्यात्मक, ड मर्यादित. पर्याय क्रमांक बरोबर आहे, असंख्य. संख्या मोजता न येणारी, असंख्य. त्यानंतर आहे मिळून मिसळून वागणारा. दिलाय मनमिळावू, ब एकलकोंडा, क रागेत, ड हट्टी. पर्याय क्रमांक बरोबर आहे, मनमिळावू. मिळून मिसळून वागणारा, मनमिळावू. त्यानंतर आहे सतत द्वेष करणारा. दिलाय प्रेमळ, ब दीर्घद्वेषी, क दयाळू, ड कनवाळू. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, दीर्घद्वेषी. सतत द्वेष करणारा दीर्घद्वेषी. त्यानंतर आहे अन्न देणारा. पर्याय क्रमांक अन्नदाता, ब अन्नभक्षक, क उपजीवी, ड स्वार्थी. पर्याय क्रमांक बरोबर आहे, अन्नदाता. अन्न देणारा अन्नदाता. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. ज्याला काही माहीत नाही असा. दिलाय पर्याय सर्वज्ञ, ब अज्ञानी, क विद्वान, ड ज्ञानी. पर्याय क्रमांक ब अज्ञानी. ज्याला काही माहीत नाही असा अज्ञानी. त्यानंतर आहे जे माहीत नाही ते. पर्याय ज्ञात, पर्याय ब अज्ञात, पर्याय क प्रसिद्ध, पर्याय ड निश्चित. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, अज्ञात. जे माहीत नाही ते अज्ञात. त्यानंतर पायात काहीही न घालणारा. पर्याय क्रमांक दिलाय अनवाणी, ब पादचारी, क गरीब, ड नग्न. पर्याय क्रमांक बरोबर आहे, अनवाणी. पायात काहीही न घालणारा, अनवाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. दुसऱ्याचे मागून घेणे. पर्याय क्रमांक अनुकरण, ब अनुगमन, क अनुसरण, ड पराभव. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, अनुगमन.
दुसऱ्याचे मागून घेणे अनुगमन. त्यानंतरचा आहे पहा राखून काम करणारा. पर्याय क्रमांक अ दिलाय अंगचोर, ब परोपकारी, क कष्टाळू, ड उद्योगी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे अंगचोर, राखून काम करणारा अंगचोर. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा शिल्लक राहिलेले. अ दिलाय उर्वरित, ब संपूर्ण, क नवीन आणि ड अतिरिक्त. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे बरं? अ उर्वरित, शिल्लक राहिलेले उर्वरित. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा वाटेल तसा पैसा खर्च करणे. पर्याय अ बचत, ब उधळपट्टी, क काटकसर, ड गुंतवणूक. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे उधळपट्टी. वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी. त्यानंतर आहे दुसऱ्यावर जगणारा. अ स्वावलंबी, ब उपजीवी, क परोपकारी, ड उदार. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? ब उपजीवी, दुसऱ्यावर जगणारा उपजीवी. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा सूर्योदयापूर्वीची वेळ. अ मध्यरात्र, ब उषक्काळ, क सायंकाळ, ड दुपार. कोणता बरोबर आहे प्रश्न? पर्याय ब उषक्काळ, सूर्योदयापूर्वीची वेळ उषक्काळ. त्यानंतरचा पहा नदीची सुरुवात होते ते ठिकाण. अ संगम, ब उगम, क घाट, ड किनारा. नदीची सुरुवात होते ते ठिकाण त्याला आपण काय म्हणतो? उगम. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, बरोबर. त्यानंतर पाहूया कविता करणारा. अ कवी, ब लेखक, क वक्ता, ड गायक. कोणता पर्याय बरोबर आहे? कविता करणारा कवी, त्याला आपण काय म्हणतो? कवी. कविता करणारा कवी. त्यानंतरचा प्रश्न पाहूया कविता करणारी. अ लेखिका, ब कवयित्री, क गायत्री, ड नर्तिकी. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? ब कवयित्री, कविता करणारी कवयित्री. त्यानंतर पाहूया कादंबरी लिहिणारा. अ कादंबरीकार, ब कवी, ड क संपादक, ड चित्रकार. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? अ कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. पर्याय क्रमांक अ बरोबर होता. त्यानंतर सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. अ कल्पवृक्ष, ब वटवृक्ष, क औदुंबर, ड अशोक. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे कल्पवृक्ष, सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष. त्यानंतर पाहूया दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा. अ कठोर, ब कनवाळू, क स्वार्थी, ड निर्दयी. तर त्याचा पर्याय आहे ब कनवाळू, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा कनवाळू. त्यानंतर पाहूया कलेची आवड असणारा. कलाप्रेमी. 2 नंबर आहे कलावंत, ब क आहे कलाकार आणि ड आहे कलाविरोधी. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? अ कलाप्रेमी, कलेची आवड असणारा कलाप्रेमी. त्यानंतर पाहूया जादूचे खेळ करून दाखवणारा. अ जादूगार, ब खेळाडू, क कलाकार, ड कसरतपटू. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? अ जादूगार, जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा बांगड्या विकण्याचा धंदा करणारा. अ कासार, ब सोनार, क लोहार, ड कुंभार. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? अ कासार, बांगड्या विकण्याचा धंदा करणारा त्याला आपण म्हणतो कासार. त्यानंतर पाहूया शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव करणे. अ वाचन, ब उजळणी, क लेखन, ड परीक्षा. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? ब उजळणी, शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव करणे म्हणजे उजळणी. त्यानंतर पाहूया पुष्कळ गोष्टी विसरणारा. अ विसरभोळा, ब हुशार, क चतुर, ड सावध. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? अ विसरभोळा, पुष्कळ गोष्टी विसरणारा त्याला आपण म्हणतो विसरभोळा. त्यानंतर पाहूया गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा. अ विहीर,
ब पाणवठा, क तलाव, ड घाट. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. पाणवठा गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा त्याला पाणवठा म्हणतात. त्यानंतर 3 रस्ते एकवटतात ती जागा. पर्याय अ चौक, ब तिठा, क चौरस्ता, ड मार्ग. पाहूया पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. 3 रस्ते एकवटतात ती जागा म्हणजे तिठा. त्यानंतर जाणून घेण्याची इच्छा असणारा. अ जिज्ञासू, ब ज्ञानी, क अज्ञानी, ड उदासी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. जिज्ञासू, जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू. त्यानंतर विद्यार्थ्यासाठी राहण्याची जागा. पर्याय दिलेत. अ वसतिगृह, ब भोजनालय, क विद्यालय, ड ग्रंथालय. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. वसतिगृह. विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा त्याला म्हणतो वसतिगृह. त्यानंतर 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. पर्याय दिलेत. अ तिठा, ब चौक, क घाट, ड वळण. तर 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चौक. पर्याय क्रमांक ब बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पाहूया झोपेच्या अधीन असलेला. अ निद्राधीन, ब जागरूक, क सावध, ड निद्रानाश. झोपेच्या अधीन असलेला त्याला आपण म्हणतो निद्राधीन. अ निद्राधीन. त्यानंतर पाहूया ज्याला मरण नाही असा. पर्याय दिलेत. अ अमर, ब नश्वर, क मृत, ड अल्पायुषी. तर पर्याय बरोबर आहे अ अमर. ज्याला मरण नाही असा अमर. त्यानंतर पाहूया ज्याचे वय फार मोठे आहे असा. अ पर्याय आहे दीर्घायुषी, ब अल्पायुषी, क नवजात, ड बालक. तर पर्याय कोणता बरोबर आहे? अ दीर्घायुषी. ज्याचे वय फार मोठे आहे असा दीर्घायुषी. त्यानंतर खूप पाऊस पडणे. अ अवर्षण, ब अतिवृष्टी, क दुष्काळ आणि ड पर्जन्य. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? ब अतिवृष्टी. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी होणे म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पाहूया ऐकायला येत नाही असा. पर्याय दिलेत. अ मूक, ब बहिरा, क आंधळा, ड पांगळा. ऐकायला येत नाही असा त्याला आपण म्हणतो बहिरा. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्यानंतर पाहूया ऐकायला व बोलायला येत नाही असा. पर्याय दिलेत. अ बहिरा, ब मूकबधीर, क अंध, ड अपंग. तर कोणता पर्याय बरोबर आहे? ब मूकबधीर. ऐकायला व बोलायला येत नाही असा मूकबधीर. त्यानंतर कथा सांगणारा, कथेकार. पर्याय दिलाय. अ कथेकार, ब कवी, क वक्ता, ड लेखक. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? अ कथेकार. कथा सांगणारा, कथेकार. त्यानंतर कपडे शिवण्याचे काम करणारा. पर्याय दिलेत पहा. अ धोबी, ब शिंपी, क सुतार, ड लोहार. तर कपडे शिवण्याचे काम करणारा त्याला आपण काय म्हणतो? शिंपी. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. शिंपी. त्यानंतर पाहूया कपडे धुण्याचे काम करणारा. पर्याय दिलेत. अ शिंपी, ब धोबी, क नाभी, ड गवंडी. तर पर्याय कोणता बरोबर आहे? कपडे धुण्याचे काम करणारा धोबी. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर पाहूया स्वतःची कामे स्वतः करणारा. पर्याय दिलेत. अ स्वावलंबी, ब परावलंबी, क आळशी, ड उपजीवी. स्वतःचे काम स्वतः करणारा त्याला आपण काय म्हणतो? स्वावलंबी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. त्यानंतर पाहूया दुसऱ्यावर अवलंबून राहणारा. पर्याय दिलेत पहा. अ स्वावलंबी, ब परावलंबी, क स्वतंत्र, ड स्वयंपूर्ण. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. परावलंबी. दुसऱ्यावर अवलंबून राहणारा परावलंबी. त्यानंतर पाहूया इतरांच्या हिताचा विचार करणारा. अ स्वार्थी, ब परोपकारी, क कृतज्ञ, ड मत्सरी. तर इतरांच्या हितांचा विचार करणारा त्याला आपण म्हणतो परोपकारी. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्यानंतर पाहूया
स्वतःचाच फायदा पाहणारा. पर्याय दिलेत अ परोपकारी, ब स्वार्थी, क उदार, ड दयाळू. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आलाय? ब स्वार्थी. स्वतःचाच फायदा पाहणारा त्याला आपण म्हणतो स्वार्थी. त्यानंतर देशावर प्रेम करणारा. पर्याय दिलेले आहेत अ देशद्रोही, ब देशभक्त, क परदेशी, ड प्रवासी. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, देशभक्त. देशावर प्रेम करणारा त्याला आपण म्हणतो देशभक्त. पुढचा प्रश्न, देशाशी द्रोह करणारा. पर्याय दिलेले आहेत अ देशभक्त, ब देशसेवक, क देशद्रोही, ड समाजसेवक. तर पर्याय क्रमांक क बरोबर आहे, देशद्रोही. देशाशी द्रोह करणारा देशद्रोही. त्यानंतर आहे सर्व काही जाणणारा. पर्याय दिलेले आहेत अ अज्ञानी, ब सर्वज्ञ, क अनभिज्ञ, ड अशिक्षित. सर्व काही जाणणारा त्याला आपण म्हणतो सर्वज्ञ. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्यानंतर पाहूया, ज्याचे ज्ञान कमी आहे असा. पर्याय दिलेले आहेत अ ज्ञानी, ब अज्ञानी, क सर्वज्ञ, ड विद्वान. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, अज्ञानी. ज्याचे ज्ञान कमी आहे असा अज्ञानी. त्यानंतर पाहूया, ज्याला शत्रू नाही असा त्याला आपण काय म्हणतो? पर्याय दिलेले आहेत पहा, अजातशत्रू, ब शत्रुहीन, क निर्भय, ड विजेता. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, अजातशत्रू. ज्याला शत्रू नाही असा अजातशत्रू. त्यानंतर आहे ज्याला कोणतीही भीती नाही. पर्याय दिलेले आहेत अ भित्रा, ब निर्भय, क घाबरट, ड चिंताग्रस्त. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, निर्भय. ज्याला कोणतीही भीती नाही त्याला आपण म्हणतो निर्भय. त्यानंतर पाहूया, कमी खाणारा. पर्याय दिलेले आहेत पहा, अ खादाड, ब मिताहारी, क उपाशी, ड निराहारी. ब बरोबर आहे, मिताहारी. कमी खाणारा त्याला म्हणतो आपण मिताहारी. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, जास्त खाणारा. पर्याय दिलेले आहेत अ मिताहारी, ब खादाड, क उपवासी, ड अल्पाहारी. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आला? जास्त खाणारा त्याला म्हणतो आपण खादाड. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्यानंतर पाहूया, ज्याचे लग्न झालेले नाही असा पुरुष. पर्याय दिलेत अ विधुर, ब कुमार, क विवाहित, ड गृहस्थ. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, कुमार. ज्याचे लग्न झाले नाही असा. पुढचा पाहूया, जिचे लग्न झाले नाही अशी स्त्री. पर्याय दिलेले आहेत अ विधवा, ब कुमारिका, क गृहिणी, ड माता. तर बरोबर पर्याय आहे ब कुमारिका. जिचे लग्न झाले नाही अशी स्त्री तिला आपण म्हणतो कुमारिका. त्यानंतर पाहूया, पती मरण पावलेली स्त्री. पर्याय दिलेले आहेत अ कुमारिका, ब विधवा, क गृहिणी, ड सधवा. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, विधवा. पती मरण पावलेली स्त्री विधवा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, पत्नी मरण पावलेला पुरुष. पर्याय दिलेले आहेत अ विधुर, ब कुमार, क अविवाहित, ड गृहस्थ. तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे, विधुर. पत्नी मरण पावलेला पुरुष विधुर. त्यानंतर पाहूया, ज्याचे आकलन होत नाही असे. अ आकलनीय, ब अनाकलनीय, क स्पष्ट, ड सुबोध. ज्याचे आकलन होत नाही असे त्याला म्हणतो अनाकलनीय. त्यानंतर पाहूया, ज्याची अपेक्षा केली नव्हती असे. पर्याय दिलेले आहेत अ अपेक्षित, ब अनपेक्षित, क निश्चित, ड संभाव्य. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, अनपेक्षित. त्यानंतर पाहूया, अपेक्षा न ठेवता. पर्याय दिलेले आहेत अ सहेतुक, ब निरपेक्ष, क अनपेक्षित, ड अपेक्षित. अपेक्षा न ठेवता म्हणजेच निरपेक्ष. त्यानंतर पाहूया, अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा. पर्याय दिलेले आहेत अ एकाग्र, ब अष्टावधानी, क निष्काळजी,
ब विसरभोळा. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे अष्टावधानी. त्यानंतर पाहूया अनेकांमधून निवडलेले. पर्याय दिलेलेत निवडक, ब सर्वसाधारण, क असंख्य, ड सामान्य. तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे निवडक. अनेकांमधून निवडलेले त्याला म्हणतो आपण निवडक. नंतर पाहूया अनुभव नसलेला. पर्याय दिलेलेत अनुभवी, ब अननुभवी, क प्रवीण, ड कुशल. अनुभवी, अनुभव नसलेला म्हणजेच अनुभवी. नंतर पाहूया अतिशय उंच असलेला. पर्याय दिलेलेत अत्युच्च, ब निम्न, क ठेंगणा, ड सामान्य. तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे अत्युच्च. अतिशय उंच असलेला अतिउच्च. त्यानंतर पाहूया अतिशय नाजूक. पर्याय दिलेलेत कठीण, ब तोळमासा, क मजबूत, ड कठोर. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे तोळमासा. अतिशय नाजूक त्याला आपण म्हणतो तोळा मासा. त्यानंतर अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी. तर पर्याय दिलेले आहेत परदेशी, ब आदिवासी, क प्रवासी, ड पाहुणे. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे आदिवासी. अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी म्हणजे आदिवासी. नंतर अकस्मात घडून आलेला बदल. पर्याय दिलेले आहेत क्रमिक बदल, ब क्रांती, क स्थिरता, ड परंपरा. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे क्रांती. अकस्मात घडून आलेला बदल म्हणजेच क्रांती. त्यानंतर पाहूया वडिलांनी मिळवलेली संपत्ती. स्वकष्टार्जित. पर्याय क्रमांक अ, ब वडिलोपार्जित, क दान, ड कर्ज. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे वडिलोपार्जित. नंतर पाहूया नवीन गोष्टींचा शोध लावणारा. संशोधक, ब शिक्षक, क संपादक, ड व्यापारी. तर काय म्हणतो आपण त्याला संशोधक. नवीन गोष्टीचा शोध लावणारा संशोधक. नंतर पाहूया स्वतःच्या इच्छेने केलेले. ऐच्छिक, ब सक्तीचे, क अनिवार्य, ड अट. तर स्वतःच्या इच्छेने केलेले म्हणजेच ऐच्छिक. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. नंतर पाहूया जे टाळता येत नाही असे. पर्याय दिलेलेत ऐच्छिक, ब अट, क अनैच्छिक, ड अशक्य. जे टाळता येत नाही असे म्हणजे अटळ. पर्याय क्रमांक ब बरोबर. नंतर जे कधीही नष्ट होत नाही असे. पर्याय दिलेलेत नश्वर, ब अक्षय, क क्षणभंगूर, ड तात्पुरते. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे अक्षय. जे कधीही नष्ट होत नाही असे अक्षय. त्यानंतर पाहूया ज्याला अंत नाही असे. पर्याय क्रमांक अनंत, ब मर्यादित, क अल्प, ड सीमित. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आला आहे अनंत. ज्याला अंत नाही असे अनंत. त्यानंतरचा प्रश्न पहा ज्याला सुरुवात नाही असे. पर्याय दिलेलेत अनादी, ब अनंत, क अज्ञात, ड अखंड. तर कोणता पर्याय बरोबर आहे अनादी. अनादी म्हणजे ज्याला सुरुवात नाही असे अनादी. नंतर पाहूया ज्याला अंत नाही आणि आरंभही नाही त्याला आपण काय म्हणतो पहा. पर्याय क्रमांक दिलेत अनादी अंत, ब अज्ञात, क अनंत, ड अक्षय. तर त्या पर्याय क्रमांक अ बरोबर आहे अनादी अंत. नंतर पाहूया पाणी मिळण्याची सोय. पर्याय दिलेलेत पाणवठा, ब जलसंधारण, क पाणपोई, ड जलमार्ग. तर पर्याय क्रमांक क बरोबर आहे पाणपोई. पाणी मिळण्याची सोय त्याला आपण काय म्हणतो पाणपोई. नंतर दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा. पर्याय दिलेलेत उगम, ब संगम, क पाणवठा, ड घाट. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे संगम. दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा त्याला आपण म्हणतो संगम. नंतर पाहूया श्रम न करता खाणारा.
पर्याय दिलेले आहेत. क कष्टाळू, ब आयतोबा, क परोपकारी, ड मेहनती. तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. आयतोबा, श्रम न करता खाणारा. आयतोबा किंवा आयत खाऊ म्हणतो ना. श्रम मत देणारा. पर्याय दिलेले आहेत. अ मतदार, ब वक्ता, क श्रोता, निवेदक. तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. मतदार, मत देणारा मतदार. नंतर पाहूया दुसऱ्याचे अनुकरण करणारा. पर्याय दिलेले आहेत. अ अनुकरण करता, ब अनुगामी, क अनुयायी, ड निरीक्षक. तर याचा पर्याय आहे क अनुयायी. दुसऱ्याचे अनुकरण करणारा त्याला म्हणतो आपण अनुयायी. नंतर पाहूया अनेक गोष्टींचे ज्ञान असणारा. पर्याय दिलेले आहेत. अ अज्ञानी, ब बहुज्ञ, क अनअनुभवी, ड अशिक्षित. तर पर्याय ब बरोबर आहे. बहुज्ञ. अनेक गोष्टींचे ज्ञान असणारा बहुज्ञ. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असाच प्रतिसाद राहू द्या. धन्यवाद.